हे बघा मस्त अशी खुसखुशीत इथं शंकरपाळी तयार झाली. अजिबात तेलात विरघळलेली नाही बघा. इथं मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे शंकरपाळीचं. अगदी कुणालाही पटकन करता येईल असं हे परफेक्ट प्रमाण आहे शंकरपाळीचं. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर गच्च भरून घ्यायची आहे. इथं मी 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप. ज्या वाटीनं आपण दूध मोजून घेणार आहे ना, त्याच वाटीनं बाकीचं सगळं सुद्धा साहित्य मोजून घ्यायचं आहे. ते सगळं साहित्य पातेल्यामध्ये ओतलं आणि त्याला मस्त असं उकळून घेतलं. म्हणजेच आपण या मिश्रणामध्ये साखर पूर्ण विरघळून घेतलेली आहे. तर गॅसवरती बघू शकता असं मिश्रण तयार झालेलं आहे. या पद्धतीने एकदा जर तुम्ही शंकरपाळी बनवलीत ना, तर तुमची शंकरपाळी कशीही बनवा, तेलात तर विरघळणार नाहीच, परंतु ती शंकरपाळी अगदी खुसखुशीत सुद्धा होणार आहे. ही 100% तुम्हाला गॅरंटी देते. आता आपण दूध, तूप आणि साखर मिक्स केलेलं हे मिश्रण जे आहे ते परातीमध्ये ओतायचं आणि याला थंड करून घ्यायचं. तर हे सगळं मिश्रण जे आहे ते अगोदर गॅसवरती ठेवायचं. एकत्र केल्यानंतर त्याला मस्त असं उकळून घ्यायचं. उकळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातली साखर विरघळून घ्यायची. साखर विरघळल्यानंतर या मिश्रणाला आपण परातीमध्ये ओतायचं आणि थंड करून घ्यायचं. तर मला वाटतं शंकरपाळी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. फराळातला सगळ्यात सोपा आणि फटाफट तयार होणारा पदार्थ आहे हा. या पद्धतीने जर बनवला तर फटाफट तयार होतो. इकडे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. यामध्ये 1 पळी मी रवा घातला. 1 पळी रवा घातलेला आहे. हे बघू शकता. मी या मिश्रणामध्ये 1 पळी रवा चाळून घेतलेला आहे. तो या मिश्रणामध्ये मिक्स करते. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. कोमट मिश्रणामध्ये सुद्धा आपण हे पीठ मळायचं नाही. पूर्णपणे गार झाल्याशिवाय याला पीठ मळून घ्यायचं नाही. आता इथे मी मैदा घेतलेला आहे. बसेल एवढा मैदा यामध्ये घालायचा आहे. आता मी तुम्हाला याचं परफेक्ट प्रमाण सांगणार नाही. अगोदर आपण मिश्रणाचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. पण इथे मी बसेल एवढा मैदा यामध्ये घालणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? यामध्ये जेवढा बसतोय ना तेवढाच मैदा यामध्ये घालायचा आहे. तर जेवढा मैदा बसतोय तेवढा मैदा घालून इथं आपलं पीठ जे आहे ते आपण मळून घेतलेलं आहे. तर आपण चपातीची कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकंसं घट्ट थोडंसं घट्ट इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. बघू शकता. मळून याला मी थोडा वेळ भिजवून सुद्धा घेतलेला आहे. बघा भिजल्यानंतर पीठ अगदी थोडंसं घट्ट झालेलं आहे. बघू शकता. रवा मी इथं फक्त 1 पळी वापरलेला आहे. तुम्हाला आणखीन जास्त वापरायचं असेल तर वापरू शकता. पण जास्त खुसखुशीत होतात या शंकरपाळ्या त्यामुळे रवा थोडासा मी इथं कमीच वापरलेला आहे. तर इथे बघू शकता आपण जी कणिक मळून घेतलेली आहे त्यातला एक गोळा काढून घेतला आणि याच्या आता मस्त अशा शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत. मंडळी खरंच सांगते तुम्हाला या पद्धतीने एकदा तुम्ही शंकरपाळी केलीत ना, पण तुम्ही नेहमी त्याच पद्धतीने करा. आता प्रश्न राहिला तुपाचा. तर आपण इथं तूप वापरलेलं आहे 1 वाटी. तर तुमच्याकडे तूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही तेलही वापरलं तरी काहीच हरकत नाही. हो मंडळी, तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरलं तरी सुद्धा चालेल. तर बघू शकता इथे आपली शंकरपाळीची पारी लाटून झालेली आहे. मस्त अशा चौकोनी आकाराच्या इथं आपण शंकरपाळ्या तयार करून घेत आहोत. इथं मी शंकरपाळ्या कट करून घेते. हे बघा. तर शंकरपाळीची एक पारी लाटून तयार झालेली आहे. दिवाळीत तर हे फराळाचं सगळं आपल्याला बनवावंच लागतं, परंतु गौरी गणपतीच्या वेळेस सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं फराळाचं बनवावं लागतं. तर या गौरी गणपतीला नक्की अशा पद्धतीने शंकरपाळ्या ट्राय करा. तर इथे आपली एक शंकरपाळीची पारी लाटून झालेली आहे आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या शंकरपाळ्या लाटून मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. हे बघा. इथं सगळ्या आपण तयार करून घेतलेल्या पिठाच्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल ओतलं आणि तेल सुद्धा चांगलं गरम होत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी शंकरपाळी टाकायची आहे बघा तेलामध्ये. हे बघा. तर आता मी इथं हाताने सुट्टी करून सगळी शंकरपाळी तेलामध्ये टाकते. तेलामध्ये मावतील ना तेवढ्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत. बघू शकता इथं आपली शंकरपाळी तेलामध्ये टाकली. तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला हलवायचं नाही. 1-2-3 मिनिटं तरी याला व्यवस्थित असं तळू द्यायचं तेलामध्ये. तेलामधून शंकरपाळी टाकली की हलकीशी वर येते बघा. थोडीशी वर येऊ द्यायची नंतर याला हलवून घ्यायचं. तर हे बघा मस्त अशी खुसखुशीत आपली इथं शंकरपाळी तयार होत आहे. कशीही लाटली तरी तुमची शंकरपाळी अजिबात तेलामध्ये विरघळणार नाही. उलट-पुलट करून इथं आपण मस्त अशी